श्री स्वामी समर्थ. माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये आपला स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाराजांची अवतार कार्याविषयी आणखी एक गोष्ट सांगणार आहे. आम्हाला खात्री आहे की आपल्याला ही गोष्ट नक्कीच आवडेल. तर ऐकूया महाराजांचा 51वा अवतार कार्य. ठाकुरदासची गोष्ट. हमारी कस्तुरी लाव. ठाकुरदास नावाचा एक प्रसिद्ध प्रबोधनकार होता. तो जेव्हा कीर्तन करायचा तेव्हा लोक साक्षात डोलायचे. तो अनन्य दत्तभक्त होता. इतके असूनही तो दुःखी होता, कारण त्याच्या अंगावर उभरलेले कोड. त्याला फक्त हाच प्रश्न होता की जन्मभर एवढी अनन्य भावानी दत्त उपासना करून आपल्याला कोड का झाला. एक दिवस तो वैतागून निर्णय करतो की आता संसार सोडून काशीला जाऊन वाचलेले जीवन तिथेच काढावे. तो आपल्या परिवाराची व्यवस्था लावून काशीला जायची तयारी करतो. त्याआधी तो गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करायचा विचार करतो. जायच्या आधी तो गावकऱ्यांच्या आग्रहामुळे गावात दत्त प्रबोधन करतो. त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात की काशीला न जाता अक्कलकोटला जा. दत्त आज्ञा झाल्याने तो काशीला न जाता अक्कलकोटला जातो. स्वामी त्याला पाहताच म्हणतात, हमारी कस्तुरी लाव. ठाकुरदासला स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहे अशी त्याला प्रचिती होते. तो स्वामी चरणी मस्तक ठेवतो. ठाकुरदास स्वामींना म्हणतो, जन्मभर दत्तोपासना करून पण मला कुष्ठरोग का झाला. स्वामी म्हणतात, हे तुझे भोग आहे. वेळ आले की ते संपतील. काही दिवसांनी स्वामी ठाकुरदासला चुलीतले विझलेले लाकूड आणायला सांगतात व त्याचे काळोख तोंडावर फासायला सांगतात. ठाकुरदासचा कुष्ठ बरा होतो. स्वामी बोध करतात, कर्ममुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाल्याने सत्कर्माची कास सोडू नये. उपासना पंथ सांडू नये. भोग आपली वेळ आली की आपोआप संपणार. ठाकुरदास स्वामी चरणी मस्तक ठेवतो. इतिश्री महाराजांच्या अवतार कार्य विषयी 51वी गोष्ट संपूर्ण. शुभम भवन्तु.